नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत भारतीय शिक्षण संस्थांमधले भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी. आता मला सांगा, गुन्हेगार जन्मतःच असतो की ही व्यवस्था त्याला तसं बनवते? हा प्रश्न आपण नेहमीच ऐकतो. पण आज आपण एका वेगळ्याच गुन्हेगारीची चर्चा करणार आहोत. LLB, LLM आणि UGC नेट लॉची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा विषय खूप खूप महत्त्वाचा आहे. आज आपण बघणार आहोत सिस्टमिक करप्शन इन इंडियन हायर एज्युकेशन, म्हणजेच भारतीय उच्च शिक्षणातील संस्थात्मक भ्रष्टाचार. चला तर मग सुरू करूया. आता लेक्चरच्या सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न तुमच्यासमोर ठेवतो. समजा एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेत कॉपी केली तर तो फक्त त्याचा वैयक्तिक नैतिक दोष असतो की ही संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचीच एक सुनियोजित चाल आहे? थोडक्यात काय, तर सिस्टमच अशी बनवली आहे की कॉपी करावीच लागेल? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. तुमच्या मते काय असेल? पटकन आजचा सिलेबस बघून घेऊ. आपण हे 6 पॉइंट्स कव्हर करणार आहोत. आधी डेफिनेशन आणि प्रोपाउंडर्स बघू, मग इंडिव्हिज्युअल विरुद्ध सिस्टमिकमधला फरक, त्यानंतर या फसवणुकीचे पुरावे, त्याची कारणं, त्याचे समाजावर होणारे परिणाम आणि शेवटी तुमची आवडती क्विक रिव्हिजन. ओके, चला. तर पहिला भाग, डेफिनेशन आणि प्रोपाउंडर्स, म्हणजेच व्याख्या आणि तिचे प्रवर्तक कोण आहेत ते पाहूया. आता इकडे नीट लक्ष द्या, कारण हा मुद्दा UGC नेट आणि LLB एक्झाम्समध्ये हमखास विचारला जातो. या थिअरीचे प्रोपाउंडर्स म्हणजेच मुख्य अभ्यासक आहेत विल्यम G. टियर्नी आणि निधी S. सबरवाल. वर्ष होतं 2017. हे साल आणि ही नावं अगदी डोक्यात फिट बसवा. त्यांनी सिस्टमिक करप्शनची खूप सोपी पण महत्त्वाची व्याख्या केली आहे. त्यांच्या मते जेव्हा एखादी संपूर्ण संस्थाच संघटितपणे अनैतिक मार्गांचा वापर करते आणि हे सगळं इतकं व्यापक होतं की ते नॉर्मल वाटायला लागतं, तेव्हा त्याला सिस्टमिक करप्शन म्हणतात. म्हणजे हा एका व्यक्तीचा प्रॉब्लेम नाहीये, इथे पूर्ण सिस्टमच करप्ट आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, इंडिव्हिज्युअल विरुद्ध सिस्टमिक करप्शन. ह्या 2 प्रकारांमधला फरक समजून घेणं एक्झामसाठी खूप गरजेचं आहे. बघा, या स्लाइडवर तुम्हाला 2 भाग दिसतायत. डाव्या बाजूला आहे इंडिव्हिज्युअल करप्शन. म्हणजे काय? तर समजा एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेत स्वतः कॉपी केली किंवा एखाद्या प्रोफेसरने स्वतःचा रिसर्च डेटा खोटा दाखवला. ही त्याची वैयक्तिक चूक झाली, बरोबर? पण उजव्या बाजूला बघा, सिस्टमिक करप्शन. इथे एखादी व्यक्ती नाही तर पूर्ण संस्थाच या गैरप्रकारात सामील असते. हे एक मोठं संघटित आणि सर्वांना माहीत असलेलं नेटवर्क असतं. लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी मेमरी ट्रिक देतो. इंडिव्हिज्युअल म्हणजे एकट्या विद्यार्थ्याची चोरी आणि सिस्टमिक म्हणजे पूर्ण कॉलेजने मिळून घातलेला दरोडा. आलं लक्षात? आता आपण तिसऱ्या भागात जाऊया, एव्हिडन्स ऑफ एज्युकेशन फ्रॉड, म्हणजे शिक्षणात फसवणूक होते याचे प्रत्यक्ष पुरावे काय आहे. LLBच्या पेपरमध्ये उत्तर लिहिताना ही उदाहरणे नक्की टाका, मार्क्स चांगले मिळतील. शिक्षणात भ्रष्टाचार होतोय याचे पुरावे काय? तर मेडिकल प्रवेश परीक्षांमध्ये डमी उमेदवार बसवणं, ज्याला आपण प्रॉक्सी कॅन्डिडेट्स म्हणतो, किंवा प्रश्नपत्रिका वारंवार फुटणं. व्यापम घोटाळा आठवतोय ना? हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. विचार करा, अशा संघटित रॅकेट्समुळे होतं काय? तर ज्या विद्यार्थ्यांकडे खरोखर टॅलेंट आहे त्यांच्यावर अन्याय होतो. इथे टॅलेंट बाजूला पडतं आणि पैसा जिंकतो. हे भयंकर आहे. पण ह्या सगळ्याचा कळस काय माहितीये? सोसायटल ॲक्सेप्टन्स ऑफ अनएथिकल प्रॅक्टिसेस. म्हणजे काय? तर समाजानेच या चुकीच्या गोष्टींना एक प्रकारची मूक संमती दिलीय. तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलं असेलच, परीक्षा केंद्रांच्या भिंतींवर चढून नातेवाईक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतात. हे दृश्य काय सांगते आपल्याला? हे सांगतं की आजकाल समाजाला प्रामाणिकपणापेक्षा फक्त यश हवंय, मग ते कोणत्याही मार्गाने का मिळेना. ही सिस्टम खराब होण्यामागे आपला समाजही तितकाच जबाबदार आहे. चला, आता बघूया आपला चौथा भाग, स्ट्रक्चरल कॉजेस अँड मोटिव्स. ही संस्थात्मक कीड नेमकी शिरली कशी आणि यामागे हेतू काय आहेत ते आपण समजून घेऊ. ही थिअरी समजून घ्यायची असेल ना, तर हा घटनाक्रम म्हणजे क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स लक्षात ठेवा. स्टेप 1, सरकारने ठरवलं की उच्च शिक्षणाचा विस्तार करायचा, पण त्यासाठी पुरेसा पैसा म्हणजे फंडिंग दिलंच नाही. स्टेप 2, आता पैशांअभावी जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी पटापट खाजगी महाविद्यालये उघडली गेली. आणि स्टेप 3, ही जी एवढी सगळी नवी कॉलेजेस उघडली त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला आपली यंत्रणा कमी पडली. वीक रेग्युलेशन. सोपं आहे ना?
आणि हा डेटा पहा. एनिट एक्झामच्या दृष्टीने हा आकडा खूप महत्त्वाचा आहे बरं का. मिनिस्ट्री ऑफ HRDचा डेटा सांगतो की आपल्याकडे एकूण 35,000पेक्षा जास्त उच्च शिक्षण संस्था आहेत. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे यातील तब्बल 22,100 संस्था ह्या प्रायव्हेट आहेत. एवढ्या प्रचंड वेगाने जे खाजगीकरण झालं ना, त्यात शिक्षणाची क्वालिटी आणि पारदर्शकता कुठल्या कुठे हरवून गेली. आता इथं खरा प्रॉब्लेम समजून घ्या. डावीकडे पहा, लीगल स्टेटस. कायद्याने सांगून ठेवले की खाजगी कॉलेजेस ही नॉन प्रॉफिट असली पाहिजेत, म्हणजे त्यांनी नफा कमवायचा नसतो. पण उजवीकडे बघा, प्रॅक्टिकल रियालिटी. प्रत्यक्षात काय होतंय? भल्या मोठ्या देणग्या, कॅपिटेशन फी, लाच आणि काळं धन या सगळ्याच्या जोरावर ही कॉलेजेस गलेलठ्ठ नफा कमवतायत. हा कायद्याचाच किती मोठा अपमान आहे नाही का? पण हे सगळं इतके दिवस चालतंय कसं? तर याचं उत्तर आहे नेटवर्क ऑफ वेस्टेड इंटरेस्ट्स. म्हणजे एकमेकांचे खिसे भरणारे लोक. यामध्ये कॉलेज मॅनेजमेंट, एजंट लोक आणि भ्रष्ट अधिकारी अशा सगळ्यांची एक साखळी असते. जेव्हा एवढे सगळे लोक एकत्र मिळून हे करतात, तेव्हा बेकायदेशीर गोष्टी हा नियमभंग न राहता तो व्यवस्थेचाच एक भाग बनतो. आता साहजिकच आहे, या सिद्धांतावर काही टीका म्हणजे क्रिटिसिझम सुद्धा आहेच. काही स्कॉलर्स म्हणतात की या भ्रष्टाचाराचे मोजमाप करणं खूप कठीण आहे. कारण सर्वेक्षणात कोणीही छातीठोकपणे सांगणार नाही की हो, मी फसवणूक केलीये म्हणून. या सिद्धांताला बऱ्याचदा मीडिया रिपोर्ट्सवर अवलंबून राहावं लागतं. पण तरीही टीका असली तरी शिक्षणात हा गैरप्रकार सुरू आहे हे भयानक वास्तव आपण नाकारू शकत नाही. आता आपण आलो आहोत 5व्या भागावर, सोसायटल इम्पॅक्ट अँड इम्प्लिकेशन्स. समाजाने ही जी फसवणूक खपवून घेतलीये त्याचे भयंकर परिणाम काय होतायत ते आपण बघू. ह्याचे परिणाम खरंच खूप गंभीर आहेत मित्रांनो. एक तर शिक्षणाचा दर्जा अक्षरशः रसातळाला जातोय. आपल्या डिग्रीला देशात आणि परदेशात काहीही किंमत उरत नाहीये. आणि सर्वात वाईट काय माहितीये? या सिस्टीममुळे खूप मोठी विषमता तयार होतीये. ज्या विद्यार्थ्यांकडे प्रामाणिकपणा आणि बुद्धिमत्ता आहे पण खिशात पैसा नाही, त्यांच्यावर हा खूप मोठा अन्याय आहे. याचा थोडा लांबचा विचार करा. लॉंग टर्म इम्पॅक्ट बघा. जेव्हा अशा गैरमार्गाने पदव्या विकत घेऊन लोक बाहेर पडतात तेव्हा काय होतं? हेल्थकेअर, कायदा आणि प्रशासन यांसारख्या अतिशय क्रिटिकल क्षेत्रात अकार्यक्षम लोक जाऊन बसतात. विचार करा, एक अकार्यक्षम डॉक्टर किंवा भ्रष्ट वकील ह्या पूर्ण समाजाचं किती मोठं नुकसान करू शकतो. ही केवळ पैशाची चोरी नाहीये, हा आपल्या भविष्याशी खेळ आहे. चला, आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, क्विक एक्झाम रिव्हिजन. परीक्षेच्या आधी पटकन वाचण्यासाठी हा भाग तुमचा खूप कामी येईल. माझा ऐका, या स्लाइडचा आत्ताच एक स्क्रीनशॉट काढून घ्या. या एका टेबलमध्ये आपण आजचं पूर्ण लेक्चर बसवलंय. पहिल्या कॉलममध्ये बघा, मुख्य विषय आणि प्रवर्तक. टियर्नी आणि सबरवाल, वर्ष 2017. हे पाठच करून ठेवा. दुसऱ्या कॉलममध्ये आपली मेन कन्सेप्ट, सिस्टमिक विरुद्ध इंडिव्हिज्युअल करप्शन. आणि तिसऱ्या कॉलममध्ये यावरचा उपाय, कडक कायदे, नैतिक सुधारणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मानसिकता बदलणं. जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातो. जोपर्यंत आपल्या समाजात प्रामाणिकपणाला महत्त्व देणारा सांस्कृतिक बदल घडत नाही, तोपर्यंत केवळ कडक कायदे करून हा भ्रष्टाचार थांबेल असं तुम्हाला वाटतं का? यावर नक्की विचार करा. अशाच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आणि सोप्या भाषेतील लॉ लेक्चर्ससाठी गंगा एज्युकेशनला नक्की सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. जरा विचार करा, आजकाल शिक्षण हे खरोखरच ज्ञानासाठी घेतलं जातं की युनिव्हर्सिटीच्या डिग्रीज म्हणजे फक्त पैशाने विकत घेण्याचा एक मार्ग बनले आहेत? उच्च शिक्षणातील हा जो फोफावलेला भ्रष्टाचार आहे त्याला एज्युकेशन फ्रॉड असं म्हटलं जातं. आज आपण या सिस्टमिक करप्शनची म्हणजेच पद्धतशीर भ्रष्टाचाराची एकदम सखोल माहिती घेणार आहोत. आजचा आपला अजेंडा असा असेल: 1. इंट्रोडक्शन टू एज्युकेशन फ्रॉड. 2. ऑथर्स अँड कोर फ्रेमवर्क. 3. 4 एजंट्स ऑफ करप्शन. 4. कल्चरल नॉर्मलायझेशन. 5. लेगसी अँड रिफॉर्म्स. आणि शेवटी 6. क्विक एक्झाम रिव्हिजन. UGC नेट आणि LLB एक्झाम्सच्या दृष्टिकोनातून हे स्ट्रक्चर अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की लक्ष द्या. तर सुरू करूया. सेक्शन 1, इंट्रोडक्शन टू एज्युकेशन फ्रॉड. आपली शिक्षण व्यवस्था नेमकी कशी कॉम्प्रोमाइज केली जाते, त्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, ते आता आपण समजून घेऊया. आर युनिव्हर्सिटी डिग्रीज सिम्पली पर्चेस्ड कमॉडिटीज टुडे? आजच्या घडीला विद्यापीठाच्या पदव्या या फक्त पैशानी विकत घेण्याच्या वस्तू बनून राहिल्या आहेत का?
आजकाल प्रवेश प्रक्रियेची सद्यस्थिती बघितली तर हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाच्या मनात येतो आणि हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा मुख्य पाया आहे. आता वळूया सेक्शन 2 कडे. ऑथर्स अँड कोर फ्रेमवर्क. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग अतिशय काळजीपूर्वक ऐका, कारण नेट एक्झाममध्ये मॅचिंग क्वेश्चन्ससाठी या प्रपाऊंडर्सची म्हणजेच प्रवर्तकांची नावे हमखास विचारली जातात. एज्युकेशन फ्रॉडची ही व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे. हा सिद्धांत प्रामुख्याने विल्यम जी टियर्नी आणि निधी एस साभरवाल यांनी त्यांच्या अलीकडच्या संशोधनात मांडला. ही नावे अगदी पक्की लक्षात ठेवा. हा प्रकार व्हाईट कॉलर क्राईम किंवा इन्स्टिट्यूशनल क्राईमच्या कक्षेत येतो. त्यांनी इंटरडिपेंडंट सिस्टमिक करप्शन म्हणजेच अनेक घटकांवर अवलंबून असलेल्या भ्रष्टाचाराचे एक नेटवर्क कसे चालते याची अतिशय स्पष्ट मांडणी केली आहे. पुढे जाऊया सेक्शन 3 4 एजंट्स ऑफ करप्शन. या पूर्ण भ्रष्ट साखळीचे मुख्य अभिनेते किंवा ॲक्टर्स कोण आहेत ते बघूया. या करप्ट नेटवर्कमध्ये प्रामुख्याने 4 अभिनेते काम करतात. हे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक सोपी ट्रिक देतो. ती म्हणजे ASIV. ए म्हणजे एजंट्स, एस म्हणजे स्टुडंट्स, आय म्हणजे इन्स्टिट्यूशनल लीडर्स आणि व्ही म्हणजे व्हिजिटिंग कमिटीज. हे 4ही घटक मिळून स्वतःला चालवणारे भ्रष्टाचाराचे एक भक्कम चक्र तयार करतात. यातला सर्वात पहिला घटक ए म्हणजे एजंट्स किंवा मध्यस्थ. हे मध्यस्थ प्रवेश प्रक्रियेचं पूर्णपणे व्यापारीकरण म्हणजेच कमर्शियलायझेशन करतात. विद्यार्थ्यांकडून ॲडमिशन मिळवून देण्यासाठी कमिशन घेतलं जातं आणि त्याचवेळी कॉलेजेसकडून सुद्धा मोठ्या संख्येने प्रवेश आणून दिल्याबद्दल वेगळं कमिशन घेतलं जातं. दोन्ही बाजूंनी पैसे कमवण्याच्या या साखळीत गुणवत्तेचा म्हणजेच मेरिटचा पूर्णपणे बळी दिला जातो. दुसरा घटक एस म्हणजे विद्यार्थी. इथे 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांमधील फरक स्पष्ट दिसतो. एक आयडियल स्टुडंट जो फक्त आणि फक्त ज्ञानासाठी वर्गात येतो आणि दुसरीकडे नॉन अटेंडिंग स्टुडंट जो फक्त डिग्री मिळवण्यासाठी फी भरतो. अशा विद्यार्थ्यांची उपस्थिती 0 असते, पण तरीही त्यांना पास करून 100% निकाल दिला जातो. फक्त डिग्री विकत घेण्याच्या या प्रवृत्तीमुळे या भ्रष्टाचाराला प्रचंड खतपाणी मिळतं. तिसरा घटक आहे आय म्हणजेच इन्स्टिट्यूशनल लीडर्स किंवा कॉलेज मॅनेजमेंट. यामध्ये कागदोपत्री घोस्ट टीचर्स दाखवले जातात, म्हणजे जे शिक्षक प्रत्यक्षात शिकवायला येतच नाहीत, ते फक्त कागदावर असतात. एवढंच नाही तर शिक्षकांच्या पगाराचा काही हिस्सा पुन्हा मॅनेजमेंटला परत करायला लावला जातो. हा थेट ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजेच विश्वासाचा भंग आहे. बेकायदेशीर मार्गाने महसूल निर्माण करण्याची ही पद्धत आहे. LLB एक्झाम्समध्ये हा मुद्दा अनेकदा विश्लेषणासाठी विचारला जातो बरं का. आणि चौथा घटक व्ही म्हणजे व्हिजिटिंग कमिटीज किंवा नियामक समित्या. जेव्हा तपासणी होते तेव्हा या समित्या चक्क रेड कार्पेट ट्रीटमेंट म्हणजेच अतिआदरातिथ्य स्वीकारतात. लाच घेऊन फेक इन्फ्रास्ट्रक्चरकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाने परवाने दिले जातात. हे रेग्युलेटरी फेल्युअरचे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. भारतातील व्यापम स्कॅम किंवा उघडकीस आलेले डमी कॉलेजेसचे वैद्यकीय प्रवेश घोटाळे याच साखळीचे प्रत्यक्ष उदाहरण आहेत. आता आपण आलो आहोत सेक्शन 4 कडे. कल्चरल अँड सिस्टमिक नॉर्मलायझेशन. हे अनैतिकेचे प्रकार समाज इतक्या सहज कसे काय स्वीकारतो ते आपण पाहूया. When everyone does it, individual accountability weakens and reform becomes extremely difficult. बघा, जेव्हा सगळेच लोक अनैतिक मार्गांचा वापर करू लागतात तेव्हा त्याला कोणीही नैतिक विरोधच करत नाही. काळ्या पैशाचा वापर असो किंवा हे गैरप्रकार, हे सर्व व्यवस्थेचाच एक भाग बनून जातं. या सिद्धांतावरील मुख्य टीका किंवा क्रिटिसिझम हीच आहे की एकदा का हा भ्रष्टाचार नॉर्मलाइज झाला की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग अत्यंत कठीण होऊन बसतो. सेक्शन 5 इंडियाज लेगसी अँड रिफॉर्म्स. आपलं ऐतिहासिक वारसा आणि सध्याच्या सुधारणा यांची आपण तुलना करूया. तुम्हाला माहितीच असेल, 5व्या शतकातील नालंदा विद्यापीठ हे बौद्धिक उत्कृष्टतेचे एक जागतिक केंद्र होते. पण आज काय परिस्थिती आहे? आजच्या या सिस्टमिक करप्शनमुळे शिक्षणावरील विश्वासच उडाला आहे. त्यामुळे भविष्यासाठी कठोर नियामक अंमलबजावणीची म्हणजेच स्ट्रॉंग एन्फोर्समेंटची अत्यंत गरज आहे. हा विरोधाभास आपल्याला सुधारणेची तातडीची गरज दाखवून देतो. आणि आता सर्वात महत्त्वाचा भाग सेक्शन 6 क्विक एक्झाम रिव्हिजन. हा भाग एक्झामच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरेल. या एका तक्त्यामध्ये आपल्या संपूर्ण सिद्धांताचा सारांश आहे. हे एकदम नीट डोक्यात फिट बसवून घ्या. एजंट्सचं काम काय? कमिशन्स आणि बल्क ॲडमिशन्स. स्टुडंट्सचं काम?
नॉन अटेंडिंग राहून डिग्रीज विकत घेणे. लीडर्सचं काम फेक स्टाफिंग आणि खोटा कंप्लायन्स दाखवणे. आणि कमिटीजचं काम ब्रायबरी आणि फेक इन्स्पेक्शन्स. UGC नेट आणि लॉ एक्झामसाठी ही रिव्हिजन म्हणजे एक हुकमी एक्का आहे. शेवटी आपण सर्वांनी एक प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कॅन वी ब्रेक दिस सायकल ऑफ इंडिपेंडेंट करप्शन अँड रिस्टोअर द इंटेग्रिटी ऑफ हायर एज्युकेशन? काय हे एकमेकांवर अवलंबून असलेले भ्रष्टाचाराचे चक्र तोडले जाऊ शकते? यावर सखोल विचार होणे खरोखरच आवश्यक आहे. चला तर मग आजच्यासाठी इथेच थांबूया. अधिक लॉ लेक्चर्ससाठी गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार नुसतं नाव ऐकलं तरी काय वाटतं? तो फक्त कोणाला तरी टेबल खालून लाच देणे इतकाच मर्यादित असतो का, की त्यामागे काहीतरी मोठी, अत्यंत खोलवर रुजलेली सिस्टीम काम करत असते? आजच्या या सत्रात आपण ब्रॉड टायपॉलॉजी ऑफ करप्शन इन दी एज्युकेशनल फील्ड हा अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. UGC नेट आणि LLBच्या एक्झाम्समध्ये यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अगदी लक्ष देऊन ऐका. चला तर मग या संकल्पनेचा सखोल अभ्यास करूया. आजच्या या सेशनचा रोडमॅप असा असेल. पहिल्यांदा आपण ब्रॉड टायपोलॉजी म्हणजे मुख्य प्रकार पाहू. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि अकॅडमिक मॅलप्रॅक्टिसेस म्हणजे नक्की काय ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. आणि शेवटी त्याचे कॉमन फॉर्म्स आणि सिस्टमिक इम्पॅक्ट काय असतो यावर आपण चर्चा करू. एक्झामच्या दृष्टीने हा फ्लो जर तुम्ही लक्षात ठेवलात तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मिळायला नक्कीच मदत होईल. तर सुरुवात करूया पहिल्या महत्त्वाच्या भागापासून. भ्रष्टाचाराचे 2 मुख्य प्रकार कोणते आहेत? हे बघा, शैक्षणिक भ्रष्टाचाराचे 2 मुख्य खांब आहेत, जे एकाच नाण्याच्या 2 बाजूंसारखे काम करतात. एकीकडे आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करप्शन, जे मॅनेजमेंट आणि ऑपरेशन्स म्हणजे संस्थेच्या प्रशासकीय व्यवस्थापनाशी संबंधित आहे. आणि दुसरीकडे आहे अकॅडमिक करप्शन, जे टीचिंग आणि इव्हॅल्युएशन म्हणजे प्रत्यक्ष शिकवणे आणि परीक्षा यांच्याशी संबंधित आहे. हा मूलभूत फरक एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण MCQ सोडवताना अनेकदा गोंधळ उडतो की कोणती कृती नक्की कोणत्या प्रकारात मोडते. आता आपण यातल्या पहिल्या भागावर फोकस करूया. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅलप्रॅक्टिसेस, संस्थेचे व्यवस्थापन आणि प्रशासन. ही व्याख्या अत्यंत महत्त्वाची असून तुमच्या नोट्समध्ये नक्की हायलाईट करा. Administrative corruption refers to malpractices in the management, governance and operational aspects of educational institutions. आता आपण ही कन्सेप्ट सोप्या भाषेत समजून घेऊया. शैक्षणिक संस्थेचे व्यवस्थापन आणि दैनंदिन कामकाज चालवताना जे गैरप्रकार होतात ते सगळे यात येतात. नेटसाठी हा एक महत्त्वाचा कीवर्ड आहे बरं का. मॅनेजमेंट अँड गव्हर्नन्स असा शब्द दिसला की समजून जायचं तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भ्रष्टाचाराचा प्रकार आहे. आता हे गैरप्रकार प्रत्यक्ष घडतात कुठे? 3 मुख्य ठिकाणे आहेत. पहिला आहे ॲडमिशन्स. गुणवत्तेला पूर्णपणे बाजूला सारून जेव्हा लाच, कॅपिटेशन फी किंवा वशिल्याने प्रवेश मिळतो, जसे अनेकदा आपण पाहतो, तेव्हा तिथूनच भ्रष्टाचाराची पहिली पायरी सुरू होते. दुसरं आहे प्रोक्युरमेंट, म्हणजेच संस्थेसाठी लागणारं साहित्य खरेदी करणे. यात जास्त किमतीची खोटी बिलं लावणं किंवा कमिशन खाणं हे प्रकार येतात. आणि तिसरा म्हणजे लीडरशिप इन्फ्लुअन्स, जिथे प्रिन्सिपल किंवा मॅनेजमेंट स्वतःच्या अधिकारांचा स्वतःच्या किंवा राजकीय फायद्यासाठी गैरवापर करतात. याच प्रशासकीय भागातील आणखी 2 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे म्हणजे रिक्रुटमेंट आणि प्रमोशन्स. संस्थेत जेव्हा नवीन कर्मचाऱ्यांची किंवा शिक्षकांची भरती होते तेव्हा ती उमेदवाराच्या योग्यतेवर न होता लाच किंवा नेपोटिझम म्हणजे वशिलेबाजी आणि पक्षपातीपणावर होते. तसेच प्रमोशन्सच्या वेळी सुद्धा कामाचा दर्जा न बघता वैयक्तिक ओळखीचा फायदा घेतला जातो. जरा विचार करा, जर शिक्षकच वशिल्याने आले असतील तर विद्यार्थ्यांचं भवितव्य काय असेल? या सगळ्याचा परिणाम काय होतो? तर इम्पॅक्ट असा आहे: वीक गव्हर्नन्स, पुअर क्वालिटी एज्युकेशन अँड इन्स्टिट्यूशनल इनएफिशियन्सी. संस्थेचं प्रशासन एकदम कमकुवत होते आणि एकूणच कामाची कार्यक्षमता खालावते. ही माहिती क्विक रिव्हिजनसाठी परफेक्ट आहे, कारण एक्झाममध्ये याच इम्पॅक्टवरून ॲसर्शन रिझनिंगचे कठीण प्रश्न विचारले जातात. आता वळूया दुसऱ्या मुख्य भागाकडे, अकॅडमिक डिसऑनेस्टी, प्रत्यक्ष शिकवणे आणि मूल्यमापन. इथे व्याख्या अगदी स्पष्ट आणि सरळ आहे. Academic corruption involves dishonesty in teaching, learning and evaluation processes. म्हणजे काय? तर शिकणे आणि मूल्यमापन यात होणारी फसवणूक. आधी जे आपण बघितलं ते ऑफिसमध्ये आणि मॅनेजमेंट लेवलवर होत होतं. हे मात्र प्रत्यक्ष क्लासरूममध्ये आणि विद्यार्थ्यांच्या करिअरशी निगडीत घडतं. हाच तो मुख्य फरक आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. यात कोणकोणते प्रकार येतात? अगदी आपल्या परिचयाचे आहेत. पहिलं म्हणजे चीटिंग, परीक्षेत कॉपी करणे. दुसरं एक्झाम लिकेज, परीक्षा सुरू होण्याआधीच पेपर फोडणे. सध्या असे अनेक संघटित स्कॅम्स आपण बातम्यांमध्ये सातत्याने पाहतो. तिसरं आहे प्लेजियरिझम,
LLMच्या विद्यार्थ्यांसाठी हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. दुसऱ्याचं रिसर्च स्वतःच्या नावावर खपवणे. आणि चौथा म्हणजे फेवरेटिझम, जिथे शिक्षक स्वतःच्या आवडत्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स देतात. या सर्व गैरप्रकारांचा थेट फटका कशाला बसतो? डिक्लाइन इन अकॅडमिक स्टँडर्ड्स अँड क्रेडिबिलिटी ऑफ डिग्रीज. जेव्हा अशा मार्गाने पास झालेले विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहात येतात तेव्हा त्यांच्या डिग्रीची कोणतीही किंमत उरत नाही आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील लोकांचा विश्वासच उडून जातो. LLB एक्झाम्समध्ये हा पॉइंट लाँग फॉर्म आन्सरच्या कन्क्लुजनमध्ये लिहिताना खूप उपयोगी पडेल बरं का. आता पुढे जाऊया. कॉमन फॉर्म्स ऑफ करप्शन या भ्रष्टाचाराची सामान्य रूपे कोणती आहेत? आता आपण काही कॉमन टर्म्स बघणार आहोत. नेटच्या मॅचिंग द पेअर्स प्रश्नांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ब्रायबरी म्हणजे लाच देणे किंवा घेणे. एम्बेझरमेंट म्हणजे पैशांची अफरातफर करणे. फ्रॉड म्हणजे फसवणूक करून आर्थिक किंवा शैक्षणिक फायदा मिळवणे. नेपोटिझम म्हणजे स्वतःच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना फायदा पोहोचवणे. आणि एक्स्टॉर्शन म्हणजे धमकावून पैसे उकळणे. हे इंग्रजी शब्द आणि त्यांचे अर्थ अगदी पक्के लक्षात असायला हवेत. ही लिस्ट इथेच थांबत नाही. पुढचे 5 प्रकार बघा. ग्रीसिंग पाम्स म्हणजे काम लवकर व्हावं म्हणून दिलेली चिरीमिरी. ग्रॅटिट्यूड पेमेंट्स म्हणजे काम झाल्यावर उपकार म्हणून दिलेली महागडी भेट. ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे दिलेला अधिकार आणि विश्वासाचा गैरवापर करणे. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक हित संस्थेच्या अधिकृत हिताच्या आड येतं. आणि शेवटी किकबॅक्स म्हणजे एखादं कंत्राट दिल्यावर त्या बदल्यात लपून घेतलेलं कमिशन. हे सर्व प्रकार एका वाळवीसारखे शिक्षण व्यवस्थेला पोखरत असतात. आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. सिस्टमिक इम्पॅक्ट, प्रणालीगत प्रभाव आणि निष्कर्ष. आता आपण संपूर्ण चित्र एकत्र पाहूया. एका बाजूला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करप्शन आहे, जे संस्थेची रचना आणि प्रशासन आतून उद्ध्वस्त करते. तर दुसऱ्या बाजूला अकॅडमिक करप्शन आहे, जे शिक्षणाची गुणवत्ता आणि सचोटी नष्ट करते. जेव्हा हे दोन्ही एकाच वेळी एखाद्या संस्थेत घडतात तेव्हा त्या व्यवस्थेचं काय होत असेल? याचा अंतिम परिणाम अतिशय भयंकर असतो. बोथ कॅटेगरीज मर्ज टू क्रिएट मल्टीलेयर्ड इंटरकनेक्टेड सिस्टमिक करप्शन. सोप्या भाषेत सांगायचं तर हे केवळ सुटे गैरप्रकार राहत नाहीत, तर ते एकमेकात मिसळून एक भयंकर सिस्टमिक भ्रष्टाचार तयार करतात. प्रशासकीय भ्रष्टाचार हा नेहमी शैक्षणिक भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असतो. शेवटी या एका महत्त्वाच्या विधानावर नक्की विचार करा. This dual nature of corruption severely affects the credibility, fairness and quality of the education system. म्हणजेच संस्थेच्या आणि समाजाच्या अशा दोन्ही पातळ्यांवर आता सुधारणा घडवून आणणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आजच्या या सत्रात आपण भ्रष्टाचाराचे सर्व प्रकार आणि त्यांचे परिणाम अगदी सखोलपणे समजून घेतले आहेत. हे सगळे पॉइंट्स तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच फायदेशीर ठरतील. अशाच लॉ लेक्चर्स आणि एक्झाम फोकस्ड प्रिपरेशनसाठी गंगा एज्युकेशनला नक्की सबस्क्राईब करा. जाता जाता एक विचार नक्की करा. जर शिक्षण व्यवस्थाच भ्रष्ट असेल तर भविष्यातील पिढीकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि थोडा वेगळा टॉपिक एक्सप्लोर करणार आहोत. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे विविध प्रकार. लॉ एक्झाम्ससाठी विशेषतः ज्युरिस्प्रुडन्स आणि एज्युकेशनल लॉजच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक खूप क्रुशियल आहे. तर मग बिना वेळ घालवता डायरेक्ट सुरुवात करूया. आपला आजचा एक्झाम फोकस्ड सिलेबस अगदी क्लिअर आहे. पहिला कॉन्सेप्ट डेफिनिशन, नंतर प्रोपाउंडर्स, त्याचे कोर फॉर्म्स, त्यांचा एकमेकांशी जोडलेला इम्पॅक्ट, मॉडर्न लीगल रेलेव्हन्स आणि शेवटी आपली फेवरेट क्विक एक्झाम रिव्हिजन. UGC नेट किंवा युनिव्हर्सिटी ॲस्पिरंट्ससाठी हा हायली लॉजिकल स्ट्रक्चर अत्यंत उपयुक्त ठरेल. पहिला भाग, कॉन्सेप्ट डेफिनेशन. नेमका भ्रष्टाचार म्हणजे काय? आता भ्रष्टाचार ही काही एक सिंगल आयसोलेटेड गोष्ट नाहीये. हे असे मल्टिपल इंटररिलेटेड प्रॅक्टिसेस आहेत जे आपल्या एज्युकेशनल संस्थांची नैतिकता आणि इंटेग्रिटी नष्ट करतात. याचा सर्वात मोठा धोका कशाला होतो? तर ॲक्सेस, क्वालिटी आणि फेअरनेसला. सोप्या शब्दात सांगायचं तर जर सिस्टममध्ये करप्शन असेल तर सर्वांसाठी शिक्षणाची गुणवत्ता आणि न्याय दोन्हीही आपापल्या धोक्यात येतात. आता पाहूया हे कॉन्सेप्ट्स नेमके कोणी मांडली आहेत. द प्रोपाउंडर्स. हे 2 नावं ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्ससाठी अगदी पाठ करून ठेवा. जाक हलाक आणि म्युरियल पॉयसॉन. या 2 स्कॉलर्सनी आपल्या रिसर्चमधून अगदी क्लिअर केलंय की शिक्षणातला भ्रष्टाचार हा मल्टी डायमेन्शनल आहे. तो खूप डीपली रूटेड आहे आणि तो आपल्या सिस्टममधला विश्वास आणि समानता पूर्णपणे उद्ध्वस्त करतो. पुढच्या आणि सब्जेक्टिव्ह लॉ आन्सर्ससाठी सर्वात क्रिटिकल भाग म्हणजे कोर फॉर्म्स ऑफ करप्शन. हे 5 मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे एम्बेझलमेंट. सोप्या शब्दात पब्लिक फंड्सची चोरी किंवा अपहार.
जेव्हा अधिकारी त्यांच्याकडे दिलेल्या पब्लिक फंड्सचा स्वतःसाठी गैरवापर करतात त्याला आपण एम्बेझलमेंट म्हणतो. हे पैसे आम जनतेच्या भल्यासाठी असतात पण त्याचा स्वार्थासाठी वापर केला जातो. याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. उदाहरणार्थ, जर शाळेतील इन्फ्रास्ट्रक्चरचे किंवा विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे पैसे पॉलिटिकल कॅम्पेन्स किंवा प्रायव्हेट फायद्यासाठी वापरले तर साहजिकच शाळांची अवस्था खराब होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा या पब्लिक संस्थांवरील विश्वास कमी होईल. दुसरा प्रकार आहे ब्रायबरी म्हणजे लाचलुचपत. खूप कॉमन आहे हे आपल्या आजूबाजूला. निर्णय स्वतःच्या बाजूने लागण्यासाठी पैसे, गिफ्ट्स किंवा कोणतीही फेवर देणे किंवा घेणे. शिक्षण क्षेत्रात अनड्यू फेवर्स घेण्याची ही धडापड आपल्याला खूपदा दिसते. जसे की टीचर रिक्रुटमेंटमध्ये लाच दिली तर अनक्वालिफाईड किंवा अपात्र शिक्षक भरती होतात. ॲडमिशन्स आणि एक्झाम्समध्ये पैसे देऊन सीट्स किंवा पासिंग मार्क्स मिळवले तर टीचिंग क्वालिटी आणि मेरिट दोन्हीही डिक्लाइन होतात. मेरिट बेस्ड सिस्टम लिटरली पूर्णपणे संपून जाते. तिसरा आणि अत्यंत घातक प्रकार आहे फ्रॉड म्हणजे फसवणूक. आता ब्रायबरी आणि फ्रॉडमध्ये काय फरक आहे? फ्रॉडमध्ये इंटेन्शनल ॲक्ट ऑफ डिसेप्शन असते, म्हणजे मुद्दामून केली गेली फसवणूक जी आर्थिक किंवा व्यक्तिगत फायद्यासाठी केली जाते. याची काही वास्तववादी आणि इंटरेस्टिंग उदाहरणे बघा. डिप्लोमा मिल्समधून फेक डिग्रीज विकत घेणे किंवा जे शिक्षक अस्तित्वातच नाहीत अशा घोस टीचर्सना पगार देणे. LLBच्या एक्झाम्समध्ये सब्जेक्टिव्ह आन्सर्स लिहिताना ही उदाहरणे निश्चित वापरली पाहिजेत. यामुळे डिग्रीची क्रेडिबिलिटी आणि संस्थेची रेप्युटेशन संपून जाते. चौथा प्रकार एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी किंवा जबरदस्ती. लॉ स्टुडंट्सनी इथे विशेष लक्ष द्यावे. कोअर्जन आणि थ्रेट्स हे हेवी लीगल टर्म्स तुमच्या उत्तरात असलेच पाहिजेत. जबरदस्तीने धमकी देऊन, प्रेशर टाकून पैसे किंवा इतर फायदे उकळणे याला कायद्याच्या भाषेत एक्स्टॉर्शन म्हणतात. हे अत्यंत गंभीर आहे कारण यात मानवाधिकारांचा, फंडामेंटल राईट्सचा सरळ भंग होतो. पालकांकडून जबरदस्तीने इल्लीगल ॲडमिशन फीज उकळणे किंवा चांगले अकॅडमिक मार्क्स डिनाय करण्यासाठी सेक्शुअल फेवर्सची मागणी करणे हे प्रकार असहायक, वल्नरेबल ग्रुपचा शोषण करतात आणि हे अगदी अक्षम्य आहे. पाचवा आणि शेवटचा मुख्य प्रकार आहे फेव्हरिटिझम किंवा पक्षपात. अगदी सोप्या शब्दात मेरिटला बायपास करून वैयक्तिक संबंधांना किंवा नात्यांना प्राधान्य देऊन निर्णय घेणे. इथे मेरिटची बिलकुल कदर केली जात नाही. नेपोटिझम म्हणजे वंशवाद. ॲडमिशन्स आणि प्रमोशन्समध्ये नेपोटिझम किंवा ग्रेडिंगमध्ये पॉलिटिकल इन्फ्लुअन्स वापरणे हे याची ज्वलंत उदाहरणे आहेत. याचा इम्पॅक्ट खूप वाईट होतो. सिस्टममधील इक्वॉलिटी आणि फेअरनेस नष्ट होते आणि जे खऱ्या अर्थाने मेहनती आणि डिझर्विंग स्टुडंट्स आहेत त्यांचा मोराल क्रश होतो. आता एक ॲनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह घेऊन पुढच्या भागाकडे वळूया. इंटरकनेक्टेड सिस्टमिक इम्पॅक्ट. हे सर्व एकमेकांशी कसे जोडले आहे? आपण जे हे 5 प्रकार बघितले ते आयसोलेटेड नाहीयेत. एक चेन रिॲक्शन आहे. बघा, ब्रायबरीमुळे फ्रॉड्युलंट अपॉइंटमेंट्स होतात. नंतर फेव्हरिटिझममुळे सत्तेचा दुरुपयोग होतो आणि यातून संपूर्ण सिस्टममध्ये सिस्टमिक करप्शन आणि एम्बेझलमेंट रुजतो. हे स्टेप्स ब्रिलियंटली इलस्ट्रेट करतात की कशी एक चूक पूर्ण सिस्टम फेलियरकडे नेऊन ठेवते. भाग 5. मॉडर्न लीगल रेलेव्हन्स. आता याचा उपयोग काय आहे ते पाहूया. या मल्टी डायमेन्शनल थ्रेटला सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग रेग्युलेटरी फ्रेमवर्क्सची आवश्यकता आहे. थोडक्यात, कायदेशीर चौकटी आणि एथिकल गव्हर्नन्स हाच एकमेव कायदेशीर रस्ता आहे ज्याद्वारे या डीपली रूटेड भ्रष्टाचाराला आळा घालता येईल. आणि तसंच पब्लिक अवेअरनेस म्हणजे लोकांची जागरूकता ही तितकीच महत्त्वाची आहे. आता शेवटचा हाय यील्ड सेगमेंट, क्विक एक्झाम रिव्हिजन. चला, एका दृष्टिक्षेपात उजळणी करूया. प्रोपाउंडर्स कोण आहेत? जॅक्स हॉरॅक आणि मुरियल पॉयसॉन. 5 मुख्य प्रकार. 1. एम्बेझलमेंट म्हणजे फंड्सची चोरी. 2. ब्रायबरी म्हणजे फेवर्ससाठी पैसे देणे. 3. फ्रॉड म्हणजे फेक डिग्रीज. 4. एक्स्टॉर्शन म्हणजे कोअर्जन वापरून फायदा घेणे. आणि 5. फेव्हरिटिझम म्हणजे बायस किंवा नेपोटिझम. याचा निष्कर्ष काय? तर हा सर्व इंटरकनेक्टेड सिस्टमिक फेलियर आहे. परफेक्ट रिकॉलसाठी हे अगदी असंच लक्षात ठेवा. शेवटची एक विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे येऊया. भविष्यातील लीगल प्रोफेशनल्स म्हणून आपण असे कोणते फ्रेमवर्क्स डिझाईन करू शकतो जे ही भ्रष्टाचाराची साखळी तोडू शकतील? यावर नक्की विचार व्हावा. विद्यार्थी मित्रांनो, हा एक्सप्लेनर इथेच संपत नाही. याचा पुढचा विचार आपण चालू ठेवायचे. फॉर मोर सच लॉ लेक्चर्स, सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण क्रिमिनॉलॉजी आणि व्हाईट कॉलर क्राईमच्या एका अत्यंत महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे सिस्टमिक करप्शन इन एज्युकेशन. LLB,
LLM च्या परीक्षा असोत किंवा UGC नेटचा पेपर असो, हा टॉपिक तुम्हाला हमखास मार्क्स मिळवून देणार आहे. आपण सन 2007 मध्ये मांडण्यात आलेल्या या सिद्धांताची अगदी मुळापासून शिरफाड करणार आहोत. तर चला, कुठलाही वेळ न दवडता थेट विषयाला सुरुवात करूया. आता सुरुवातीलाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? एखादा पेपर फुटल्याची बातमी किंवा कॉपी करताना पकडलेला विद्यार्थी, बरोबर? पण हा भ्रष्टाचार खरोखरच फक्त एवढ्यापुरता मर्यादित आहे का, की हा एक सिस्टमिक डिझीज म्हणजेच पूर्ण व्यवस्थेला लागलेला एक संस्थात्मक आजार आहे? बहुतेकांना वाटतं की बातम्यांमध्ये जे दिसतं तेवढाच भ्रष्टाचार असतो, पण आज आपण पाहणार आहोत की हा पांढरपेशा गुन्हेगारीचा प्रकार व्यवस्थेत किती खोलवर रुजलेला आहे. तर आपण हा सिद्धांत सोप्या भाषेत समजून घेऊया. सिस्टमिक करप्शन इन एज्युकेशन म्हणजेच शिक्षण क्षेत्रातील पद्धतशीर भ्रष्टाचार. हा सिद्धांत कोणी मांडला? तर युनेस्कोच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल प्लॅनिंग म्हणजेच IIPचे संशोधक जॅक हॉलॅक आणि म्युरियल पॉयसन, जॅक्स हॉलॅक अँड म्युरियल पॉयसन यांनी. ही दोन नावे कायम लक्षात ठेवा. UGC नेटमध्ये हा प्रश्न जोड्या लावण्यासाठी किंवा थेट विचारला जातो. त्यांच्या मते हा भ्रष्टाचार फक्त कुठल्या एका स्तरावर होत नाही, तर तो मल्टीलेयर्ड म्हणजेच व्यवस्थेच्या प्रत्येक पातळीवर चालतो, ज्यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच पूर्णपणे धोक्यात येते. आता हा एवढा मोठा विषय एक्झामसाठी लक्षात कसा ठेवायचा, यासाठी आपण एका मेंटल मॅपचा वापर करूया. हॉलॅक आणि पॉयझन यांनी ह्या भ्रष्टाचाराचे 3 मुख्य टप्पे पाडले आहेत. पहिला आहे इनपुट स्टेज म्हणजेच गुंतवणूक, दुसरा प्रोसेस स्टेज म्हणजेच प्रशासन आणि तिसरा आउटपुट स्टेज म्हणजेच परीक्षा आणि निकाल. आणि अगदी शेवटी आपण एका क्विक रिव्हिजनद्वारे यावरील उपाय पाहू. चला तर मग सुरू करूया. पहिला टप्पा इनपुट स्टेज, जिथे शिक्षण व्यवस्थेचा पाया रचला जातो, म्हणजे निधी आणि पायाभूत सुविधा. आता विचार करा, शिक्षण सुरू होण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लागते? पैसा. इथेच भ्रष्टाचाराची पहिली ठिणगी पडते. फायनान्सच्या बाबतीत एम्बॅझलमेंट म्हणजेच पैशांची थेट अफरातफर केली जाते. शिष्यवृत्ती वाटताना गरजू विद्यार्थ्यांऐवजी वशिलेबाजी चालते. यामधला सर्वात महत्त्वाचा कीवर्ड जो एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो तो म्हणजे घोस्ट डिलिव्हरीज. याचा अर्थ काय? तर कागदावर शाळेसाठी साहित्य किंवा बांधकाम झाल्याचं दाखवले जाते, पण प्रत्यक्षात तिथे काहीच आलेले नसते. भारतातील अनेक ठिकाणी कागदावर दाखवलेल्या पण प्रत्यक्षात गायब असलेल्या सुविधा किंवा मिड डे मील फंडातील घोटाळे हे याच इनपुट स्टेजचं उत्तम उदाहरण आहेत. एकदा का निधी आणि सुविधा व्यवस्थेत आल्या की मग सुरू होतो दुसरा टप्पा, तो म्हणजे प्रोसेस स्टेज. इथे प्रशासकीय आणि दैनंदिन कामकाजातील भ्रष्टाचार बघायला मिळतो. इथे प्रशासनात रोजच्या रोज कसे घोटाळे होतात ते बघा. पाठ्यपुस्तकांच्या छपाईमध्ये लाचखोरी चालते. विशिष्ट लेखकाची किंवा प्रकाशकाचीच महागडी पुस्तके घेण्याची सक्ती केली जाते, ज्यातून विद्यार्थ्यांचं थेट आर्थिक शोषण होतं. तसेच इन्फॉर्मेशन सिस्टम्स म्हणजेच माहिती प्रणालीमध्ये चुकीचा डेटा दिला जातो. आणि तुम्हालाही माहितीये, जेव्हा सरकारकडे जाणारा डेटाच खोटा असतो तेव्हा त्यावर आधारित शासनाची धोरणेसुद्धा दिशाहीन आणि पूर्णपणे कुचकामी ठरतात. आता या मुद्द्यावर विशेष लक्ष द्या, कारण LLB एक्झाम्समध्ये हा फरक वारंवार विचारला जातो. इथे टीचर अपॉइंटमेंट्स आणि टीचर बिहेवियर ह्या 2 वेगवेगळ्या कायदेशीर गोष्टी आहेत. टीचर अपॉइंटमेंट्स म्हणजे भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार, जिथे बनावट पदव्या, वशिलेबाजी आणि लाच देऊन नोकऱ्या मिळवल्या जातात. आणि दुसरीकडे आहे टीचर बिहेवियर म्हणजे सेवेत असतानाचे गैरवर्तन. इथे कन्सेप्ट येतो गोस्ट टीचर्सचा. हे शिक्षक फक्त पगाराच्या दिवशी रजिस्टरवर दिसतात, प्रत्यक्षात ते शिकवतच नाहीत. याशिवाय बेकायदेशीर खाजगी शिकवण्या घेणं हा सुद्धा याच प्रोसेस स्टेजचा भाग आहे. आता आपण पोहोचलो आहोत तिसऱ्या आणि सर्वात गंभीर टप्प्यावर, आउटपुट स्टेज, ज्यामध्ये परीक्षा, मूल्यमापन व संस्थांना मिळणारी मान्यता यांचा समावेश होतो. हा टप्पा गुणवत्तेचा पूर्णपणे बळी घेतो. इथे परीक्षांचे पेपर फुटणे किंवा डमी विद्यार्थी परीक्षेला बसवणे म्हणजेच इम्पर्सनेशन सर्रास चालतं. डिप्लोमा मिल्स म्हणजेच अक्षरशः बनावट पदव्या विकणारी दुकानं चालवली जातात. व्यापम घोटाळ्यासारखी प्रकरणं याच टप्प्याचे प्रतिनिधित्व करतात. याहून भयंकर गोष्ट म्हणजे इन्स्पेक्शन दरम्यान लाच घेऊन निकष पूर्ण न करणाऱ्या बोगस शिक्षण संस्थांना मान्यता दिली जाते. यामुळे होत काय तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हताच कायमची संपून जाते.
हॅलॉक आणि पॉयझन ह्या थिअरीचं सर्वात मोठं कॉन्ट्रिब्युशन काय आहे माहितीये? त्यांनी हे स्पष्ट केलं की हे सर्व गुन्हे वेगवेगळे नाहीत. ही एक एकमेकात गुंतलेली साखळी आहे. इनपुटमधील भ्रष्टाचार प्रोसेसला खराब करतो आणि प्रोसेसमधील भ्रष्टाचार आउटपुट खराब करतो. हे एक सेल्फ रिइन्फोर्सिंग चक्र आहे. हा सेल्फ रिइन्फोर्सिंग शब्द नेटसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याचा अर्थ ही व्यवस्था स्वतःलाच बळकट करत जाते आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्राला आतून पोखरून काढते. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत, जिथे आपण यावरचे उपाय काय आहेत ते बघूया आणि एक झटपट उजळणी करूया. ह्या थिअरीवर काही अभ्यासक अशी टीका करतात की हा दृष्टिकोन केवळ प्रशासकीय त्रुटींवर लक्ष केंद्रित करतो आणि माणसाच्या वैयक्तिक नैतिकतेला दुय्यम मानतो. तरीही शिक्षण क्षेत्रातील सचोटी परत मिळवण्यासाठी अत्यंत मजबूत अशी कायदेशीर चौकट म्हणजेच स्ट्रॉंग रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स उभारावीच लागेल. कारभारात 100% पारदर्शकता आणि संस्थांची अकाउंटेबिलिटी निश्चित करणं गरजेचं आहे. भविष्यातील कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला याच कायदेशीर चौकटीचा अभ्यास आणि अंमलबजावणी करायची आहे. जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर हा भ्रष्टाचार इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट अशा तिन्ही टप्प्यांवर एकमेकात गुंतलेला असेल, तर ही भ्रष्ट व्यवस्था मोडून काढण्यासाठी कायदेशीर सुधारणा सर्वात आधी कोणत्या टप्प्यावरून सुरू करायला हवी? तुमच्या मते काय असेल? यावर नक्की विचार करा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. अशाच दर्जेदार लॉ लेक्चरसाठी गंगा एज्युकेशनला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या या विश्लेषणात आपण एका अत्यंत गंभीर आणि ज्वलंत विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे द परफेक्ट स्टॉर्म, करप्शन इन एज्युकेशन, अर्थात शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की भ्रष्टाचार म्हणजे फक्त काही लोभी लोकांचं काम आहे, बरोबर? पण आज आपण हा समज मुळापासून बदलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता मला सांगा, गुन्हेगारी किंवा भ्रष्टाचार हा फक्त एका व्यक्तीचा दोष असतो की तो संपूर्ण व्यवस्थेचा आजार असतो? काही तुरळक घटनांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपल्याला ह्या समस्येकडे एक सिस्टमिक डिसीज म्हणजे संस्थात्मक आजार म्हणून पाहणं खूप गरजेचं आहे. जेव्हा संस्थेतील आतल्या त्रुटी आणि बाहेरचे प्रचंड दबाव यांचा मेळ होतो ना, तेव्हा ही समस्या कशी भयानक रूप धारण करते हे आपण आज डिकोड करणार आहोत. आजच्या लेक्चरचा आपला रोडमॅप अगदी सिंपल आहे. आपण 6 टप्प्यांत हा विषय समजून घेऊ. 1 म्हणजे भ्रष्टाचाराची मुळे, 2 संस्थात्मक त्रुटी, 3 बाहेरचे सिस्टमिक दबाव, 4 गेटकीपर इफेक्ट, 5 सामान्यकरणाचे चक्र आणि शेवटी यातून बाहेर पडण्याचे मार्ग. सुरुवात करूया आपल्या पहिल्या पॉइंटपासून, भ्रष्टाचाराची मुळे. ही एक अतिशय गुंतागुंतीची इकोसिस्टम कशी आहे ते आपण बघूया. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, इंटरनल इन्स्टिट्यूशनल फेल्युअर्स. म्हणजे नक्की काय? तर संस्थेच्या आतल्या त्रुटी. इथे सर्वात महत्त्वाची व्याख्या येते, ती म्हणजे डिस्क्रेशनरी पॉवर किंवा विशेषाधिकार. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये आपण हे शिकतोच. जेव्हा सर्व सत्ता किंवा निर्णय घेण्याचे अधिकार फक्त काही मोजक्या प्रशासकांच्या किंवा संस्थाप्रमुखांच्या हातात एकवटलेले असतात, तेव्हा काय होतं? साहजिकच वशिलेबाजी आणि मनमानी निर्णयांना प्रचंड प्रोत्साहन मिळतं. अधिकारांची ही मक्तेदारीच भ्रष्टाचारासाठी पहिली आणि सर्वात मोठी संधी निर्माण करते. हा मुद्दा एक्झामसाठी नीट लक्षात ठेवा. यासोबतच येतात प्रशासकीय ब्लाइंड स्पॉट्स, म्हणजे अशा त्रुटी ज्यांच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. अपारदर्शक नियम, ॲडमिशन आणि नोकरभरतीमधील लपवाछपवी आणि अत्यंत कमकुवत अकाउंटिंग यामुळे भ्रष्टाचार शोधून काढणं जवळपास अशक्यच होऊन बसतं. याचाच थेट फायदा घेऊन पैशांची अफरातफर आणि आर्थिक फसवणूक केली जाते, तीही कोणालाही न विचारता. हे खरोखरच धक्कादायक आहे. आता थोडा मानवी दृष्टिकोनातून विचार करा. जेव्हा शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांना खूप कमी पगार मिळतो, कामाचं कोणतेही कौतुक नसतं, तेव्हा त्यांच्यातील काम करण्याची प्रेरणाच नष्ट होते. त्यातच जर कोणतीही प्रोफेशनल आचारसंहिता नसेल किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवणारी एखादी स्वतंत्र संस्थाच नसेल, तर काय होईल? अगदी बरोबर, गैरव्यवहार आणि उत्पन्नाचे बेकायदेशीर मार्ग अतिशय सहजपणे स्वीकारले जातात. ही एक मोठी सिस्टमिक कमतरता आहे. तिसरा टप्पा, एक्सटर्नल सिस्टमिक प्रेशर्स, म्हणजेच संस्थेच्या बाहेरून येणारे सिस्टमिक दबाव. मित्रांनो, इथे हा पुश अँड पुल इफेक्ट अतिशय भारी पद्धतीने दिसून येतो. एका बाजूला संस्थेतल्या अंतर्गत त्रुटी भ्रष्टाचाराला निमंत्रण देत असतात, तर दुसऱ्या बाजूला आपली न्यायव्यवस्था. तुम्हाला तर माहितीच आहे, कमकुवत न्यायव्यवस्था आणि मिळणारा संथ न्याय यामुळे शिक्षेची कोणतीही भीतीच उरत नाही. एकीकडून संधी मिळते आणि दुसरीकडून शिक्षेची भीती नसते. असा हा भयानक संगम आहे. या मॅक्रो एन्व्हायरमेंटकडे लक्ष द्या. हे बाह्य दबाव भ्रष्टाचाराला अक्षरशः मुक्त परवाना देतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
राजकीय इच्छाशक्तीचा पूर्ण अभाव, पॉवरफुल लोकांचा राजकीय हस्तक्षेप आणि समाजात वेगाने ढासळत चाललेले नैतिक मूल्य यामुळे भ्रष्टाचाराची पाळेमुळे अधिकच घट्ट होतात. जिथे पारदर्शकता नसते तिथे सगळं वाऱ्यासारखं पसरतं. इथे एक अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट येते, फंजिबिलिटी ऑफ बजेट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर निधीची एका विभागातून दुसऱ्या विभागात बेकायदेशीर वळवावळव करणे. स्वतंत्र आणि बाह्य ऑडिट नसल्यामुळे हे सहज शक्य होतं. म्हणजे बघा, ग्रंथालयासाठी आलेला निधी गुपचूप एखाद्या बांधकामाकडे वळवला जातो आणि सिस्टेमिक स्तरावर हे प्रकार पूर्णपणे दुर्लक्षित राहतात. चौथा भाग, द गेटकीपर इफेक्ट. पदव्यांचे अवास्तव महत्त्व आणि त्याचे परिणाम. हा तक्ता बघा, यात कॉज आणि इफेक्ट अतिशय स्पष्टपणे मांडला आहे. आजकाल मर्यादित नोकऱ्यांसाठी असलेली प्रचंड स्पर्धा तुम्हाला माहीतच आहे. यामुळे लोक खोट्या पदव्या बनवणे किंवा लाच देणे अशा टोकाच्या मार्गांचा अवलंब करतायत. शिक्षण हे आता नोकरी मिळवण्याचा एक गेटकीपर म्हणजे पहारेकरी बनला आहे. आणि याच दबावामुळे डिग्री फ्रॉड आणि परीक्षेतील गैरप्रकारांचं प्रमाण भयंकर वेगाने वाढतंय. पाचवा भाग, द सायकल ऑफ नॉर्मलायझेशन. शक्तींची टक्कर आणि सामान्यीकरणाचे चक्र. तर आता हे चक्र कसं काम करतं ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. पहिली स्टेप, अपारदर्शकता आणि कमी पगार यांसारख्या अंतर्गत कारणांमुळे संस्थेचा पाया आतून अगदी पोखरलेला आणि कमकुवत बनतो. दुसरी स्टेप, बाहेरचे फॅक्टर्स म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि नोकऱ्यांसाठी असलेली जीवघेणी स्पर्धा. हे बाह्य घटक या भ्रष्टाचाराच्या आगीत अक्षरशः तूप ओतण्याचं काम करतात आणि त्याला पूर्णपणे पोषक असं वातावरण तयार करून देतात. आणि जेव्हा हे आतले आणि बाहेरचे दोन्ही प्रवाह एकमेकांवर आदळतात तेव्हा काय होतं? तेव्हा जन्म होतो एका महाभयंकर सिस्टेमिक करप्शनचा. हे एक असं अपयश आहे जे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेलाच गिळंकृत करतं. या संपूर्ण इकोसिस्टमचा सर्वात घातक परिणाम कोणता असेल तर भ्रष्टाचार हा आता आपल्याला एक गुन्हा वाटतच नाही, तो आपल्या रोजच्या जीवनातील एक नॉर्मल प्रॅक्टिस बनून जातो. समाजात त्याला एक प्रकारची मान्यताच मिळते. म्हणजे लोकांचा जो मॉरल रेझिस्टन्स किंवा नैतिक प्रतिकार असतो तो पार संपून जातो. ही समस्या एवढी खोलवर रुजते की तिला मुळासकट उकडून टाकणं अशक्यप्राय वाटायला लागतं. शेवटचा आणि सहावा भाग, पाथवेज टू रिफॉर्म. हे सामान्यीकरणाचं दुष्टचक्र कसं तोडायचं? हे चक्र तोडण्यासाठी आपल्याला अतिशय ठोस पावलं उचलावी लागतील. जर आपण आतून इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स म्हणजे संस्थात्मक सुधारणा राबवल्या, कायद्याची अगदी कठोर अंमलबजावणी केली, समाजात नैतिक जागरूकता पुन्हा निर्माण केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनात पारदर्शकतेची मागणी केली, तर आणि तरच भ्रष्टाचाराचं हे चक्र आपण कायमचं मोडून काढू शकतो. जाता जाता हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातो. जर शिक्षण हाच आपल्या भविष्याचा पाया असेल आणि तिथेच भ्रष्टाचार जर सर्वमान्य गोष्ट बनली तर आपल्या उद्याच्या पिढीचं काय होईल? या परफेक्ट स्टॉर्मची यंत्रणा समजून घेणं हे अधिक न्याय्य आणि उत्तम व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेलं आपलं पहिलंच पाऊल आहे. तुमच्या मते यावर काय उपाय असू शकतात याचा नक्की विचार करा. अशाच लॉ लेक्चर्स आणि सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो LLB, LLM आणि UGC नेटच्या परीक्षेसाठी लिटरली खूपच महत्त्वाचा आहे. तो विषय म्हणजे लॉज टू कर्ब एज्युकेशनल डिव्हियन्स इन इंडिया. चला तर मग लगेचच सुरू करूया. आता सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया, हे एज्युकेशनल डिव्हियन्स म्हणजे नक्की काय? बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर शिक्षण क्षेत्रातील कुठलीही बेकायदेशीर किंवा अनैतिक कामं, जसं की भ्रष्टाचार, फसवणूक किंवा विद्यार्थ्यांचं होणारं शोषण. आणि या सगळ्याच्या मुळाशी काय आहे माहितीये? ते आहे शिक्षणाचं बाजारीकरण म्हणजेच कमर्शियलायझेशन. याच बाजारीकरणातून एक अतिशय वाईट कन्सेप्ट जन्माला आली आहे, ती म्हणजे कॅपिटेशन फी. आता ही फी म्हणजे काय तर अधिकृत फी सोडून घेतली जाणारी बेकायदेशीर देणगी किंवा आपण त्याला हिडन चार्जेस म्हणू शकतो. हे कायदे नेमके का बनवले गेले हे समजण्यासाठी ही शिक्षणाच्या बाजारीकरणाची मूळ कन्सेप्ट समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर आजच्या या लेक्चरचा अजेंडा काय असेल ते पटकन बघून घेऊ. आपण 5 प्रमुख टप्प्यांतून जाणार आहोत. पहिले, ॲडमिशन्स, फ्रॉड आणि करप्शन. दुसरे, रॅगिंगची समस्या. तिसरे, एक्झाम फ्रॉड्स आणि सायबर गुन्हे. चौथे, RTE आणि रेग्युलेटरी कंट्रोल्स. आणि शेवटी 5वे, क्विक एक्झाम रिव्हिजन. हे स्ट्रक्चर तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी एकदम परफेक्ट डिझाईन केले बरं का. चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया. ॲडमिशन्स, फ्रॉड अँड करप्शन, द रूट्स ऑफ एज्युकेशनल मॅलप्रॅक्टिस.
जे विद्यार्थी UGC नेटची तयारी करतायत ना, त्यांनी हा पॉइंट एकदम व्यवस्थित मार्क करून ठेवा. इथे 2 गोष्टींचा फरक समजून घेणं खूप क्रुशियल आहे. एका बाजूला आहे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988, जो प्रामुख्याने सरकारी अधिकारी आणि संस्थांवर लागू होतो, म्हणजे अगदी सोप्या भाषेत जिथे पब्लिक पॉवरचा गैरवापर होतो तिथे. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे, तर इंडियन पिनल कोड 1860, जो सामान्य किंवा खाजगी संस्थांमधील फसवणूक आणि चीटिंगला डील करतो. हा फरक तुमच्या एक्झामच्या उत्तरांमध्ये एक खूप मोठी व्हॅल्यू ॲड करेल, त्यामुळे हे विसरू नका. आता प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988च्या काही महत्त्वाच्या कलमांवर आपण नजर टाकूया. एक साधं उदाहरण घ्या. समजा एखाद्या सरकारी कॉलेजचा क्लर्क ॲडमिशनसाठी तुमच्याकडे पैशांची मागणी करतोय. अशावेळी एक्झॅक्टली हा कायदा लागू होतो. याच्या सेक्शन 7 नुसार जर एखाद्या कॉलेजच्या अधिकाऱ्याने ॲडमिशनसाठी पैसे स्वीकारले तर त्याला थेट 3 ते 7 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. आणि हो, सेक्शन 8 नुसार जर पालक किंवा विद्यार्थ्याने लाच देण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. तसंच सेक्शन 13 मॅनेजमेंट कोट्याचा गैरवापर करण्यासारख्या अधिकाराच्या गैरवापरासाठी तब्बल 4 ते 10 वर्षांच्या कडक शिक्षेची तरतूद करतं. पण इथे ना एक अतिशय प्रॅक्टिकल प्रश्न उभा राहतो. सरकारी कॉलेजचं तर ठीक आहे, पण काय होईल जर एखाद्या खाजगी मेडिकल कॉलेजने एका मेडिकल सीटसाठी चक्क 50 लाख रुपयांच्या डोनेशनची मागणी केली? सरकारी भ्रष्टाचाराच्या कायद्यांमधून आता आपण खाजगी संस्थांमधील डोनेशन आणि फसवणुकीच्या गंभीर मुद्द्याकडे वळतोय. बघा, अशा प्रकारच्या खाजगी प्रकरणांमध्ये इंडियन पिनल कोड आणि राज्यांचे विशेष कायदे लागू होतात. सेक्शन 420 म्हणजेच चीटिंगनुसार खोट्या ॲडमिशनचं आमिष दाखवून पैसे उकळणे हा स्पष्टपणे एक गुन्हा आहे. तसंच सेक्शन 468 आणि सेक्शन 471 हे बनावट कागदपत्रे आणि खोट्या पदवीशी संबंधित आहेत. याशिवाय कॅपिटेशन फी ॲक्ट सारखे राज्यांचे अत्यंत कडक कायदेसुद्धा आहेत. तुम्हाला TMA पाय फाउंडेशन आणि मोहिनी जैन या लँडमार्क केसेस माहितीच असतील. या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टानेच अगदी स्पष्ट केलंय की शिक्षणात कुठली नफेखोरी चालणार नाही. जर कोणत्याही संस्थेने अशा सीट्स विकल्या तर त्यांना प्रचंड मोठा दंड, 3 वर्षांपर्यंत जेल आणि एवढंच नाही तर कॉलेजची मान्यताही रद्द होऊ शकते. आता जाऊया दुसऱ्या भागाकडे, द मेनेस ऑफ रॅगिंग फ्रॉम हॅरेसमेंट टू क्रिमिनल लायबिलिटी. रॅगिंगच्या बाबतीत UGC रेग्युलेशन्स ऑन रॅगिंग 2009 हा आपला मुख्य फ्रेमवर्क आहे, जो सुप्रीम कोर्टाच्या विश्व जागृती मिशन केस आणि राघवन कमिटीच्या निर्देशानुसार बनवला गेलाय. यामध्ये फक्त शारीरिक छळच नाही तर शाब्दिक अपमान आणि लैंगिक छळ यांचाही समावेश होतो. या गाईडलाईन्सनुसार प्रत्येक कॉलेजला अँटी रॅगिंग कमिटी स्थापन करणं आणि हॉस्टेलवर सतत लक्ष ठेवणं अक्षरशः बंधनकारक आहे. आणि जर दुर्दैवाने अशी घटना घडलीच तर संस्थेने त्वरित कारवाई करणं आवश्यक असतं. यात विद्यार्थ्यांचं निलंबन, रस्टिगेशन किंवा थेट पोलिसांत FIR नोंदवणे यांसारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे. इथे एक अतिशय महत्त्वाचा ॲनालिटिकल फरक आहे. विशेषतः LLMच्या विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष द्यायला हवं. तुमच्या परीक्षेच्या कन्क्लुजनमध्ये लिहिण्यासाठी हा एक भारी पॉइंट आहे. रॅगिंगमध्ये 2 प्रकारची डेव्हियन्स असते. पहिला म्हणजे इन्स्टिट्यूशनल डेव्हियन्स, म्हणजे जेव्हा कॉलेज रॅगिंग थांबवल्यात अपयशी ठरतं आणि मग त्यांना UGCच्या सँक्शन्सला सामोरं जावं लागतं. आणि दुसरा म्हणजे इंडिव्हिज्युअल डेव्हियन्स, जिथे विद्यार्थी स्वतः गुन्हे करतात आणि त्यांना IPC अंतर्गत थेट क्रिमिनल ॲक्शनला सामोरं जावं लागतं. आणि विचार करा, जेव्हा एखादी साधारण वाटणारी कॉलेज प्रँक सर्व मर्यादा ओलांडून गंभीर गुन्हेगारीचं रूप घेते, तेव्हा तिथे थेट इंडियन पिनल कोड लागू होतं. सेक्शन 323 म्हणजे जाणीवपूर्वक कुणाला तरी दुखापत करणे, सेक्शन 506 म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे, आणि यातलं सर्वात भयंकर म्हणजे सेक्शन 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे. जर दुर्दैवाने रॅगिंगच्या बळीने स्वतःचा जीव घेतला तर हे कलम लागतं. हेच स्पष्ट करतं की रॅगिंग हा फक्त एक कॉलेजचा अंतर्गत विषय नसून तो एक अतिशय गंभीर क्रिमिनल गुन्हा आहे. वळूया तिसऱ्या भागाकडे, एक्झाम फ्रॉड्स अँड सायबर क्राईम्स, टॅकलिंग दी ऑर्गनाइज्ड चीटिंग माफिया. 2024 हे वर्ष तुमच्या सध्याच्या परीक्षांसाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, कारण याच वर्षी एक अत्यंत क्रांतिकारी कायदा अस्तित्वात आलाय, द पब्लिक एक्झामिनेशन्स प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ॲक्ट. नीट किंवा JEE सारख्या परीक्षांचे जे पेपर फुटले तिथे आपले जुने कायदे या मोठ्या माफ्यांसमोर थोडे कुचकामी ठरत होते, आणि म्हणूनच या नवीन कायद्याची आपल्याला नितांत गरज होती. आणि या नव्या 2024च्या कायद्यात शिक्षेची तरतूद ऐकाल तर थक्क व्हाल. या संघटित चीटिंग रॅकेट्सना आणि पेपर फोडणाऱ्या माफियांना मुळासकट उपटून काढण्यासाठी या कायद्यात 3 ते 10 वर्षांचा तुरुंगवास आणि तब्बल 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. लिटरली 1 कोटी रुपये. याशिवाय सायबर क्राईम आणि परीक्षांमधील फसवणुकीसाठी IT ॲक्ट आणि IPC एकत्र कसे काम करतात ते आपण इथे थोडक्यात पाहूया.
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टचं सेक्शन 66 हॅकिंगशी संबंधित आहे. सेक्शन 66D ऑनलाईन चीटिंग आणि डिजिटल तोतयगिरीसाठी वापरलं जातं आणि IPC सेक्शन 419 हे दुसऱ्याच्या जागी डमी उमेदवार बसून परीक्षा देण्याबाबत आहे. तसंच सेक्शन 120B हे क्रिमिनल कॉन्स्पिरेसी किंवा संघटित गुन्हेगारी टोळीसाठी लावलं जातं आणि सेक्शन 201 हे पुरावे नष्ट केल्याबद्दल लावलं जातं. आपला चौथा भाग आहे RTE अँड रेग्युलेटरी कंट्रोल्स प्रोटेक्टिंग स्टुडंट्स ॲट द स्कूल अँड युनिव्हर्सिटी लेव्हल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एज्युकेशनल डिव्हियन्सची सुरुवात बऱ्याचदा शालेय स्तरावरच होते आणि तिथेच राईट टू एज्युकेशन म्हणजेच RTA ॲक्ट 2009 ही एक अत्यंत मजबूत ढाल बनून काम करतो. यातील सेक्शन 13 लहान मुलांच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची देणगी घेण्याला किंवा स्क्रीनिंग टेस्ट घेण्याला सक्त मनाई करतं. जर असं कोणी केलं तर 25,000 ते 50,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तसेच सेक्शन 17 कोणत्याही प्रकारच्या शारीरिक शिक्षेला किंवा मानसिक छळाला पूर्णपणे प्रतिबंधित करतं. याचा कोर उद्देश हाच आहे की आपल्या लहान मुलांचं आर्थिक आणि शारीरिक शोषण होण्यापासून संरक्षण करणं. आता आपण जरा युनिव्हर्सिटी लेव्हलला काय होतं ते पाहूया. UGC ॲक्ट 1956 या अंतर्गत UGCकडे प्रचंड मोठे अधिकार आहेत. नेहमी लक्षात ठेवा, नुसती शिक्षा देण्या इतकंच त्याचं नियमन किंवा प्रिव्हेन्शन करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. स्टेप 1 UGC ॲडमिशन स्टँडर्ड्स, फी आणि शिस्त नियंत्रित करतं. स्टेप 2 जर एखाद्या संस्थेने या नियमांचं उल्लंघन केले तर UGC त्यांचे सर्व सरकारी अनुदान तत्काळ थांबवू शकते. आणि स्टेप 3 अगदी टोकाचं पाऊल म्हणजे UGC त्या संस्थेची मान्यता पूर्णपणे रद्द करून त्यांना कायमचे ब्लॅकलिस्ट करू शकते. आणि आता आपला शेवटचा भाग, क्विक एक्झाम रिव्हिजन, हाय यील्ड समरी टेबल. तुमच्या एक्झामच्या रिव्हिजनसाठी या समरीचा एक स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा किंवा लिहून घ्या. इथे आपण समस्येला थेट त्याच्या कायदेशीर उपायाशी जोडला आहे. बघा, जर करप्शन असेल तर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट, ॲडमिशन फ्रॉड असेल तर IPC अंतर्गत क्रिमिनल लायबिलिटी, रॅगिंग असेल तर इन्स्टिट्यूशनल आणि क्रिमिनल अशी दुहेरी कारवाई, एक्झाम फ्रॉड असेल तर नवा अत्यंत कडक असा 2024चा कायदा आणि एक्सप्लॉयटेशन असेल तर RTE ॲक्टसारखा कल्याणकारी कायदा लागू होतो. हे एवढे मुद्दे जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी उत्तरात नक्कीच एकदम परफेक्ट मार्क्स मिळतील. या विषयावर उत्तर लिहिताना एक अतिशय महत्त्वाचं कोटेशन नेहमी लक्षात ठेवा. एज्युकेशन इज ट्रीटेड ॲज अ नॉट फॉर प्रॉफिट ॲक्टिव्हिटी, सो प्रॉफिटेरिंग इक्वल्स डिव्हियन्स. आपल्याकडे शिक्षण हा नफा कमावण्याचा व्यवसाय मानला जात नाही, त्यामुळे यात नफेखोरी करणे म्हणजे थेट गुन्हेगारी आहे. या विषयावरील कोणत्याही उत्तरामध्ये हा सुवर्ण नियम लिहायला अजिबात विसरू नका. आजचं हे विश्लेषण संपवण्याआधी तुम्हाला विचार करायला लावणारा एक प्रश्न. बघा, केवळ कायदे कागदावर असणं कधीच पुरेसं नसतं. आपल्या शिक्षण व्यवस्थेत खरी पारदर्शकता आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी कशी सुनिश्चित केली जाऊ शकते यावर नक्की सखोल विचार करा आणि एक सजग कायदा विद्यार्थी म्हणून याचं एक भक्कम उत्तर तयार ठेवा. फॉर मोर सच लॉ लेक्चर्स सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. अभ्यास करत रहा आणि यशस्वी व्हा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.